उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. पुढील भाग. दंडकारण्य. अयोध्येच्या राण्या प्रसादाबाहेर बसून महाराज दशरथांच्या गतप्राण देहाकडे सुन्न नजरेने बघत होत्या. राजा दशरथांच्या पार्थिवाजवळ बसून रडणाऱ्या त्या राण्यांना या धक्क्यातून बाहेर काढायचे, सावरायचे कार्य उर्मिलेला करायचे होते. उर्मिला आणि श्रुतकीर्ती राणी सुनेने जवळ गेल्या. राणी कौसल्यालाही कुणीतरी सावरायला हवे हे पाहून उर्मिलेने कौसल्याचेही सांत्वन केले. मांडवीला कसे व्यक्त व्हावे हेच उमजत नव्हते. श्रूषूच्या नात्याने कैकेयीजवळ गेले तर सर्व माझा देखील द्वेष करतील. माता कौसल्या माझ्याबाबत काय विचार करत असतील? मी त्यांच्याजवळ जावे का? मांडवीला काहीच सुचेनासे झाले. मांडवीला अयोध्येच्या राजपुत्रांचे परस्पर संबंध अद्याप ठाऊक नव्हते. लक्ष्मण आणि शत्रुघ्न राणी सुनेनेचे पुत्र. शत्रुघ्न कायम भरतासोबत असे आणि लक्ष्मण कायम रामासोबत. मात्र त्या 4 भावंडामध्ये या 2 जोड्या होत्या असेही म्हणता येणार नाही. जेव्हा राम आज्ञा देत असत तेव्हा ते तिन्ही भाऊ त्या आज्ञेचे निष्ठेने पालन करत असत. भरत अयोध्येत असता तर त्याने कैकेयीची योजना यशस्वी होऊच दिली नसती किंवा तो देखील वनवासात गेला असता. इतके भरताचेही रामावर प्रेम होते. भरताने पुढे वनवासात जाण्याची इच्छा दर्शवलीच. मात्र वनवासातील विहित कार्य पार पाडण्याकरिता श्रीरामांनी सोबत म्हणून लक्ष्मणाची निवड केली होती. लक्ष्मणाला त्यांनी मुद्दाम अयोध्येत ठेवले नाही, कारण लक्ष्मणाचा आक्रमक स्वभाव युद्धाकरिता उपयुक्त होता व भरताचा संयमी स्वभाव अयोध्येचे राज्य सांभाळण्यासाठी उपयुक्त होता. मांडवीला या 4ही भावांमधला स्नेहभाव अद्याप ठाऊक नव्हता. तिला कैकेयीची सून या नात्याने इतर राण्यांजवळ जाण्यात संकोच वाटला, कारण कैकेयीच राजा दशरथांच्या मृत्यूचे प्रमुख कारण होती. केवळ रामाला राज्य मिळाले नाही म्हणून राजा दशरथांना दुःख झाले असे नाही, तर या 4 भावंडामधील परस्पर स्नेहाला माझ्या निर्णयामुळे तडा जाण्याची शक्यता असल्याचे पाहून दशरथ अधिक व्यथित झाले होते. दशरथांचा मृत्यू केवळ रामाच्या वनवास जाण्याने झाला नाही. राम 14 वर्षांनी परत येऊनही पुढे 100 वर्ष जगू शकतो हे त्यांना ठाऊक होते. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात एका राणीचा त्याग करणे अयोध्येची अपकीर्ती होते आणि भविष्यात अयोध्येमध्ये गृहयुद्ध होण्याची शक्यता निर्माण होणे या सर्व विचारांमुळे दशरथ अधिक खचले. या धक्क्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. राजकुमार भरताला कोणत्याही राजसत्तेची लालसा नव्हती. बालपणापासून रामाच्या स्नेहछत्राखाली भरत आनंदाने वावरत होता. श्रीरामांनी राजा होणेच अयोध्येच्या हिताचे आहे असे भरताचेही मत होते. त्यामुळे श्रीराम वनवासात गेले आहेत हे कळताच भरताला अतीव वेदना होणार हे उघड होते. आपल्याला भरताच्या कोपाला समोर जावे लागेल हे कैकेयीला जाणवले नाही. भरत अयोध्येत येताच माता कैकेयीला भेटण्यासाठी तिच्या कक्षात गेले. राणी कौसल्येने मोठ्या मनाने कैकेयीला राजप्रासादात राहण्याची अनुमती दिल्याने कैकेयी तिच्या कक्षात होती. प्रजाजन आणि आप्त कैकेयीवर प्रचंड चिडले होते. राजा दशरथांनी कैकेयीचा त्याग केल्याने आता राणी नव्हती. मात्र कौसल्या या परिस्थितीतही कैकेयीच्या पाठीशी उभी राहिली व तिला प्रायश्चित्त करण्याची एक संधी दिली. राजकुमार भरत सैन्यासह अयोध्येत पोहोचला. भरताला लक्षावधी सैनिकांच्या ताफ्यासह कैकेयी देशातून अयोध्येत येण्याकरिता एकूण 7 दिवसांचा कालावधी लागला. दूताने त्याला राजा दशरथांच्या मृत्यूची वार्ता सांगितली नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या वनवासापासून तसेच पित्याच्या मृत्यूपासून
अनभिज्ञ असलेल्या भरताने कैकेयीच्या कक्षात प्रवेश करताच कैकेयी सोन्याच्या आसनावरून उठली व भरताकडे गेली. भरताने तिला वंदन केले. कैकेयीनेही स्वतःहून अमंगल वार्ता न सांगता मामा कसे आहेत, कैकेयी देश कसा आहे किंवा तुझा प्रवास कसा झाला असे प्रश्न विचारले. भरतानेही त्या प्रश्नांची उत्तरे दिली व तो पुढे म्हणाला, इकडे सर्व कुशल मंगल आहे, पण इथे सर्व सुखी आहे ना? आता त्वरित मला पिताश्रीचे दर्शन घेऊन त्यांना माझ्या आगमनाची सूचना द्यायला हवी. तसेच मी माझ्या पितृतुल्य बंधूंचे, रामाचे देखील दर्शन घेतो. आलोच. भरत मागे वळणार तेवढ्यात कैकेयी म्हणाली, भरत थांब. तू अयोध्येत नसताना काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्या दुर्दैवी आहेत, दुःखद आहेत. पण त्यापैकी कोणतीही गोष्ट मी माझ्याकरिता केली नाही किंवा माझ्यामुळे घडलीही नाही. मी सर्व काही तुझ्यासाठी केले. दुःखद घटना? असे काय घडले आहे? मी अयोध्येत प्रवेश केला तेव्हाच मला अस्वस्थ वाटले. अयोध्येत काहीतरी बिनसले आहे असे संकेत मिळाले. आता तूच मला सांग, नेमकं काय घडले आहे ते? भरताने विचारले. कैकेयी भरताजवळ आली व त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, भरत, तुझे तात, त्यांना देवाज्ञा झाली. भरताच्या पायाखालची जमीन सरकली. मनावर जणू विजेचा प्रहारच झाला. कंठ क्षणभर कोरडा झाला. शब्द अबोल झाले. अक्षरशः अंगातले अवसान गळाले. भरताने स्वतःला सावरत विचारले, हे अचानक घडले तरी कसे? त्यांची प्रकृती निरोगी नव्हती तर तू मला यापूर्वीच बोलवायला हवे होते. तात कुठे आहेत? पुत्र, तुला त्यांच्या अंतिम संस्कारासाठीच तातडीने बोलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती मृत्यूच्या अगदी 2 दिवसापूर्वीच खालावली. वैद्यांनी उपचार सुरू केले खरे, मात्र 2 दिवसातच. कैकेयीच्या डोळ्यात पाणी आले. मात्र त्यांची प्रकृती 2 दिवसातच का खालावली? असे काय घडले की त्यांना हा जीव घेणा आजार जडला? या आजाराचे लक्षण कुणाच्याही लक्षात आली नाहीत? भरताला प्रश्न विचारण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. भरत, मी तुला जे सांगणार आहे ते तुला गांभीर्याने ऐकावे लागेल. भावनेच्या भरात कोणतेही विधान करण्यापूर्वी तू माझी बाजू जाणायला हवीस. तुझे तात कोणत्याही जीवघेण्या आजारामुळे खचले नाही, तर एका मानसिक धक्क्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मानसिक धक्का? हो. राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षांसाठी वनवासात गेले आहेत. त्यांचा विरह सहन न झाल्याने महाराजांची प्रकृती बिघडली. त्यांनी स्वतःच रामाला वनवास जाण्याची आज्ञा दिली. रामासह लक्ष्मण आणि सीता या दोघांनीही वनवासात जाण्याचे ठरवले. असंभव. ते रामांना अशी आज्ञा देणारच नाहीत. मला सांग, या सर्व प्रकारात मी तुझी बाजू समजून घ्यावी असं तू म्हणत आहेस? याचा अर्थ काय? अनेक वर्षापूर्वी एका युद्धामध्ये महाराज दशरथांचे प्राण वाचवल्यानंतर त्यांनी मला माझ्या 2 इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले होते. काही दिवसांपूर्वी त्या 2 इच्छा मी त्यांच्यापुढे व्यक्त केल्या. त्यापैकी पहिली इच्छा म्हणजे रामाऐवजी भरताला अयोध्येचे सिंहासन मिळावे आणि दुसरी इच्छा म्हणजे रामाने 14 वर्षांसाठी वनवास स्वीकारावा. कैकेयीचे शब्द तीराप्रमाणे भरताच्या हृदयावर रुतले. मात्र त्याने संयमाने कैकेयीची बाजू ऐकण्याचा निश्चय केला. त्वरित कोणतीही प्रतिक्रिया न देता भरताने कैकेयीला 3 प्रश्न विचारले. आई, रामाच्या मनात सत्तेचा अहंकार जागा झाल्याने त्याने निरपराध गरीब माणसाची हत्या केली का? नाही. मग रामाने भिक्षेवर जाणाऱ्यांच्या
घरून धन चोरले का? नाही, असे काही घडले नाही. त्याचे मन एखाद्या परस्त्रीवर मोहित झाले का? त्याच्या हातून गैरवर्तन घडले का? नाही. मग तू रामाला कोणत्या अपराधाची शिक्षा दिली आहेस? आता भरताचा आवाज चढला. भरताला क्रोधित होताना बघून कैकेयी स्मित करत त्याच्या जवळ गेली. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत कैकेयी म्हणाली, भरत, मी कोणत्याही अपराधाकरिता रामाला वनवासात पाठवले नाही, परंतु रामाचा राज्य अभिषेक होणार आहे अशी चर्चा संपूर्ण अयोध्येत सुरू झाली होती. वस्तुतः तुझा सिंहासनावर अधिकार असताना रामाचा राज्य अभिषेक होणे योग्य नव्हते. त्यामुळे मी रामाला वनवासात पाठवावे अशी विनंती केली. राम 14 वर्षांनी अयोध्येत परतणार. तू रामाची चिंता करण्यापेक्षा राज्य अभिषेकाची तयारी कर. अयोध्येचे सिंहासन तुझी प्रतीक्षा करीत आहे. निर्लज्जपणे कैकेयीने भरतासमोर राज्य अभिषेकाचा प्रस्ताव ठेवला. राजा दशरथांचा अंतविधी अद्याप व्हायचा आहे याचा देखील तिला भान राहिला नाही. माझी माता असे शब्द उच्चारू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. माझ्या वडिलांना ठार मारून आणि माझ्या पितृतुल्य भावाला माझ्यापासून दूर पाठवून तू जणू माझेच जीवन संपवले आहेस. पिताश्रींच्या जाण्याने आणि माझ्यामुळे रामांना वनवासात जावे लागल्याने मला अतिशय दुःख झाले आहे. या अवस्थेत माझा राज्याभिषेक व्हावा असे तुला वाटलेच कसे? मी या राज्याचे काय करू? भरत एखाद्या जखमी सिंहासारखा पिसाळला आणि सर्व मर्यादांना विसरून कैकेयीचा निषेध करू लागला. तू या कुळाकरिता काळ रात्री आहेस. एकाच फटक्यात तू या कुळाच्या महान सम्राटाला आणि उत्तराधिकारी असलेल्या श्रीरामांना दूर केलेस. तुझा या कुळात प्रवेश झाला तेव्हा कुणालाही याची कल्पना देखील नव्हती. तू निसंशय नरकात जायला हवी. कैकेयीचे शरीर भरताचा क्रोध पाहून कंपित झाले. ती हुंदके देत म्हणाली, पण मी हे सर्व तुझ्यासाठीच केले. रामाला वेदना देण्याकरिता किंवा कुळाचा नाश करण्याकरिता मी हा निर्णय घेतला नाही. माझ्याकरिता तू माझ्या प्राणप्रिय पित्याला मृत्यूच्या दारात उभे केलेस. माझ्यासाठी तू दैवी गुणांनी युक्त असलेल्या श्रीरामांना हा राजप्रासाद सोडून वनवासात जायला लावलेस. माझ्याकरिता तू माता कौसल्या आणि माता सुमित्रेला दुःख दिले. तू मला कणभर ओळखत असतीस तर तुला ठाऊक असते की मला सिंहासनाची लालसा नाही, उलट श्रीरामाच्या राज्यात राहण्याचे सौभाग्य मला लाभणार होते. तुझी मती भ्रष्ट झाली आहे. जेव्हा श्रीराम, मातेप्रमाणे पूज्य असणारी वहिनी सीता, प्रिय लक्ष्मण वनवासात जाण्याकरिता सिद्ध झाले असतील आणि तात शोकाने व्याकुळ झाले असतील तेव्हाही तुझे मन द्रवले नाही. याचाच अर्थ तू पाषाण हृदयी आहेस. तू इक्ष्वाकू कुळाचा नव्हे तर मातृत्वाला कलंकित केले आहे. अंत्यविधीनंतर अश्रू ढाळू नको. मी सुद्धा तुझ्याकरता मेलो असे समज आणि माझ्या मृत्यूनंतरही रडू नको. हे दुराचरणी, पापिनी, मला सुद्धा तू माझ्या पापामध्ये सहभागी केले आहेस. या पापाचे प्रायश्चित्त मी कुठे करू? एकाच वेळी पितृहत्या आणि थोरल्या भावाला यातना देणे असे घोर पाप माझ्या मस्तकी लागले आहे. मृत्यूलोकीच काय, पण परलोकी सुद्धा तुला आणि मला शांती लाभणार नाही. भरत डोळे पुसत निश्चयाने म्हणाला, मात्र तुझ्या चुकीची पुनरावृत्ती मी करणार नाही. मी सुद्धा आता वनवासात जाणार आहे. मी तुझ्याकडे कदापि परत येणार नाही. तुझ्या आत्म्याला कधीही शांती लाभणार नाही, हे लक्षात ठेव. भरत इतका क्रोधित झाला की तो मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे रागामुळे अगदी लाल झाले होते. अंग थरथरत होते. या अवस्थेत तो अचानक जमिनीवर कोसळल्याने
कैकेयी अतिशय घाबरली. भरताच्या कोसळण्याचा आवाज ऐकून दासदासी कैकेयीच्या कक्षाकडे धावले. काही क्षण उलटूनही भरताला शुद्ध आली नाही. हे पाहून वैद्य, मंत्री व आप्तांना बोलवण्यात आले. उर्मिला, मांडवी आणि शुद्धकीर्तीसुद्धा कैकेयीच्या प्रासादात आल्या. त्या तिघींनी दासाकडून कैकेयी आणि राजकुमार भरतामध्ये झालेल्या वादाचा वृत्तांत ऐकला होताच. भरत शुद्धीवर येताच त्याला समोरच माता कौसल्या उभी असल्याचे दिसले. वैद्यांनी भरताला पिण्यासाठी पाणी दिले. कौसल्या भरताला म्हणाली, पुत्र, तुला एक सिंहासनच हवे होते तर तू केवळ एकदा मला तसे सांगायला हवे होते. आम्ही सर्वांनी अत्यंत आनंदाने तुझा राज्याभिषेक केला असता. मात्र तू क्रूर कैकेयीमार्फत महाराजांना संदेश देण्याची काय गरज होती? माझ्या पुत्राने असा कोणता अपराध केला होता की तू त्याला थेट वनवासात पाठवण्याचा निश्चय केला? कौसल्याचे शब्द ऐकून भरताला अपराधासारखे वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने कौसल्याचे पाय धरले व म्हणाला, माते, श्रीरामाचे आणि माझे संबंध किती प्रेमाचे आहे हे तू जाणतेस. जर माझ्यामुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले असते तर गुरुकडून प्राप्त केलेल्या सर्व विद्येचे मला विस्मरण हो. हे पाप करणाऱ्या व्यक्तीचे मला नावही घ्यायचे नाही. ज्या व्यक्तीमुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले असेल ती व्यक्ती अपवित्र, असंतुष्ट राहील. ती व्यक्ती रोगाने पीडित होऊन अत्यंत दरिद्री होईल. मी तुझ्यासमोर आज प्रतिज्ञा घेतो की श्रीरामांना अयोध्येत परत आणून मी प्रायश्चित्त करेन. त्यांना अयोध्येत परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाही. पुत्र, सत्ता प्राप्त करणे अत्यंत सोपे असूनही तुला सत्तेचा मोह झाला नाही. हे पाहून मला अत्यंत आनंद झाला. तुला निश्चितच पुण्य लोक प्राप्त होईल. केवळ एवढे बोलून कौसल्या तिथून बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ इतर मंत्रीही बाहेर पडले. भरत त्या प्रासादात एकटाच जमिनीवर बसून रडत राहिला, हुंदके देत राहिला. भरताच्या दुःखाला सीमा नव्हती. उर्मिलेच्या एकांतवासाची सुरुवात मृत्यूच्या चिंतनानेच सुरू झाली. त्या चिंतनात भीती, काळजी आणि प्रासंगिकतेचा अंश होता. एकीकडे सरणावर जळणारे श्मशानांची शव आणि दुसरीकडे 14 वर्षांसाठी मनुष्यहारी राक्षसांनी भरलेल्या वनात गेलेला पती. उर्मिलेला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या डोळ्यामध्ये विधवेच्या वेदना दिसत होत्या. विधवा होणे किती भयंकर असते तेही बघत होती. श्वापदांच्या वनात निवास करणाऱ्या पतीबाबत अधिकच चिंता करू लागली. लक्ष्मणाचा पराक्रम तिने शतदा ऐकला होता किंवा त्याच्याबाबत लिहिलेली स्तुतिसुमने कितीही ऐकली तरी लक्ष्मण किती उत्तम योद्धा आहे, तो युद्ध कसे खेळतो किंवा तो खरोखर अजेय आहे का, हे ओळखण्याकरिता उर्मिलेला लक्ष्मणाचा प्रदीर्घ सहवास लाभणे गरजेचे होते. उर्मिलेची बुद्धी केवळ लक्ष्मणाबाबत विचार करत नव्हती. ती एकूणच मृत्यू या घटनेची चिकित्सा करत होती. मृत्यू काय आहे? आपलाही एक दिवस मृत्यू होणार आहे. माझ्या मृत्यूनंतर या विश्वाचे काहीच अडणार नाही. मात्र माझे संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल. ही कल्पना खरंच भयावह आहे का? माणसाला आयुष्याची खटपट संपणार म्हणून मृत्यूचे भय नसावे, तर मृत्यूपलीकडेही असणाऱ्या विस्तीर्ण शांततेला उपभोगण्यासाठी आपल्यासोबत कुणीच नसेल या चिंतेने माणसाचे मन ग्रासलेले असावे. केवळ माणसाचाच नव्हे तर अवघ्या ब्रह्मांडाचा स्वभाव संयोगप्रियच आहे. मृत्यू नावाच्या गूढ आणि शाश्वत घटनेनंतर आपल्याला हा स्थायी स्वभाव जोपासता येणार नाही असा समज करून आपण मृत्यूला टाळण्याचा भाबडा प्रयत्न करतो. उर्मिलेच्या मनात असे नानाविध विचार येऊ लागले.